आपला 7चा हिशोब ठरला होता. त्याप्रमाणे मी तुम्हाला 40 लाख रुपये ऑफिशियली ट्रान्सफर केलेत. शिंदेंच्या आमदारासमोर बसलेल्या कॉन्ट्रॅक्टरचे हे शब्द. कोल्हापूरच्या राजकारणात या व्हिडिओमुळे सध्या खळबळ उडाली आहे. व्हिडिओत दिसत असलेली व्यक्ती आहे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर. राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या समोर बसलेल्या कॉन्ट्रॅक्टरमधल्या संवादाचा हा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी शेअर करत गंभीर आरोप केलेत. व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतंय ते आधी पहा. बोला, काय म्हणता? कधी आला तुम्ही? मी इकडे राहायला, मी इकडेच आहे ना साहेब. राहायला इकडेच आहे ना. मला एक सांगा, आपला हिशोब कसा ठरला होता साहेब? त्या दिवशी तुम्ही इथे बसलेलात, आत गेलात, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले. काय ठरलं मला सांगा. हा, मला म्हणाले की साहेबांचे 5. ऐका ऐका ना ऐका, एक मिनिट ऐका साहेब. पुढे एक मिनिट मला द्या ना फक्त. मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला, बरोबर आहे. ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमच्या दोघांचे 1-1. ऐका, त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब. नाही, एकच मिनिट साहेब, माझं कंप्लेंट नाही. आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केले साहेब राहुलला. मी एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे. एक लक्षात घ्या साहेब, आपलं काय ठरलं होतं? 60% चालले. अहो पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब. नाही, असं नाही करून चालत. तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या. नाही, त्यांना 1% द्यायचा, तो तुम्ही 2 दिला. आम्हाला 2% तुम्ही कमी दिले. हे बघा, व्यवहार क्लिअर ठेवा. आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले साहेब. त्यावेळी तयार होता मला साधलं, खरं म्हणजे राहून द्या, तुम्हाला बोलले म्हणून दिलं. नाही पण ते साहेब खरं सांगू आता तुम्हाला. हे बघा, तुम्हाला तिथं कामात काय मदत करता येते मी बघतो, पण असं नाही सांगता जे ठरले. नाही साहेब, मला आता ते कामच, कारण तिथे पण मला एवढं प्रेशर. तुम्हाला पैसे परत देऊन टाकायला करून दे मग. ओके साहेब, सॉरी. हा साहेब, ठीक आहे. नाही माझ्या बघा, राग मानू नका साहेब. रागाचा विषय नाही साहेब, जो व्यवहार ठरतो तो आपण पाळायचा. नाही साहेब, माझ्याकडनं हे बघा साहेब, माझ्याकडनं पाळला गेलाय साहेब. तुम्ही चुकताय कुठं, एक लक्षात घ्या. व्यवहार आहे असं. मालक कोण आहे? मालक तुम्ही आहात. कोण मारायला बोलायला? अरे पण हे मला एक गोष्ट सांगा, त्यामध्ये कोण आधीमध्ये काय ढवळाढवळ करत असं तुम्हाला मला भेटता येत नव्हतं का? अहो साहेब, आता आपण म्हणतो कशाला चुगल्या करा ना, आपला स्वभाव नाही साहेब. असं नाही. ते कसं आहे माहितीये काय, सगळी वरती पण करावं लागते, ते असं नसते ते. अहो साहेब, तुमचं सगळं मान्य आहे, पण तुम्ही माझ्या जागी येऊन बसा ना साहेब. तुम्ही चुकलाय साहेब. आय ॲग्री, पण तुम्ही आमदारच आहे, मी साधा माणूस आहे. असा विषय नाही साहेब, आमदार साधा. आणि आज तुमचं कोल्हापूरमध्ये सगळं चालतं, ताकद आहे. माझी काय ताकद? त्यांनी सांगितलं हे बघा, ते तुमच्या मागे हात गेले. आणि मला ते बाकीचं काही विषय माहित नाही. तुम्ही कामात मला कुठं मदत करायला सांगा. नको साहेब, मला खरंच तुम्ही मला ते गोदरेज बरोबर पण नाही जमणार, जाऊ देत. ठीक आहे, मी त्याची व्यवस्था लावा, बोलवून घेतो मी. ओके. या क्लिपमध्ये कॉन्ट्रॅक्टर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये संवाद होताना दिसतोय. साहेबांचे 5 आणि दोघांचे 2% अशा आर्थिक देवाणघेवाणीची म्हणजेच टक्केवारीची चर्चा होताना या व्हिडिओत ऐकू येतंय, असा दावा केला जातोय. रविकिरण इंगवले यांनी या व्हिडिओची सखोल चौकशी करून क्षीरसागरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात भ्रष्ट लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये ते कॉन्ट्रॅक्टरांना धमकावताना दिसतात आणि कॉन्ट्रॅक्टरांनी 40 लाख रुपये त्यांना दिले, हे प्रूव्ह झालं, सिद्ध झालं. पण हे क्षीरसागर तेवढ्याने त्यांची भूक भागताना दिसत नाही. पुन्हा म्हणतात मला अजून पाहिजे, मला वरती पैसे पोचवायचे असतात. वरच्यांच्या नावावर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांना देखील बदनाम करत सुटलेत. एकनाथ शिंदे साहेबांनी अशा लोकांच्याकडे लक्ष केंद्रित करून यांना पक्षातून हाकलायला पाहिजे. यांच्या राज्य नियोजन मंडळ अध्यक्षपद काढून घेऊन यांना आर्थिक नियोजन मंडळ महामंडळाचं पद द्यायला पाहिजे. इतके हे भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी. भविष्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्टर जिवंत असतील काय नसतील मला माहिती नाही, पण ह्या लोकांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार आणि आयजी ऑफिसनुसार मी यांची लेखी तक्रार सोमवारी करणार आहे. यांना अरेस्ट केलं पाहिजे क्षीरसागरना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार, डायरेक्ट अरेस्ट. या कथित टक्केवारीच्या क्लिपवरून विरोधकांनी महायुती सरकार आणि आमदार राजेश क्षीरसागर यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र आणि नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी संबंधितांवर 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे एकूणच या व्हायरल व्हिडिओमुळे आता कोल्हापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला व्हायरल व्हिडिओवर काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.